आपल्या ना कोल्हापूरमध्ये लांबून लांबून लोक पांढरा रस्सा, पिवळा रस्सा आणि लाल रस्सा खाण्यासाठी ना येतात. आणि त्याचबरोबर अगदी ओळख सांगणारा एक पदार्थ आहे. तुम्हाला माहिती आहे का कोणता? व्हेज कोल्हापुरी. अगदी नावामध्येच ना सगळं काही येतं. तर हे आपण आज व्हेज कोल्हापुरी घरामध्ये बनणार आहोत. कशा पद्धतीने ते पहा. इथं भाज्या घेतल्या आहेत. मटार घेतला एक वाटी, पनीर घेतलं आहे, गाजर, शिमला मिरची, फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा निवडून, बीन्स, बटाटा घ्यायचा, मसाले बघा, कोथिंबीर, तीळ, आले, खोबरं आणि लसूण, कांदा 2 मिडियम साईजचे, टमाटरसुद्धा 2 मिडियम साईजचे कट करून घेतलेत आणि मिरच्या. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, एक 5-6 चमचे तेल आहे ते कढईमध्ये घातलं आहे आणि ह्या तेलामध्ये सर्व भाज्या आहेत त्या आपण चांगल्या फ्राय करून घ्यायच्या. तर तेलाचा इथं जास्त वापर केला आहे कारण की ह्या भाज्या त्या छानपैकी फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही तेलामध्ये तळून घेतल्या तर चालतात, पण आता महागाई इतकी वाढली आहे की प्रत्येक गोष्ट आहे ते मोजून मापून घालावी लागते. आता खूप गोष्टी आहेत ते महाग होणार आहेत, त्यामुळे तुम्हीसुद्धा वापरताना सांभाळून वापरा. आता ह्या त्या भाज्या एक 50% आपण भाजून घेतल्या आणि नंतर यामध्ये मटर ॲड केला. मटर लगेच घालायची गडबड करू नका, नाहीतर कसं जास्त गिर शिजला जातो. आणि आता ह्या 80% भाज्या आहेत ते तळून निघाल्यात, भाजून निघाल्यात. त्या आता झाऱ्याच्या साह्यानं तेल गाळून आहे ना एका ताटामध्ये काढून घ्यायच्या. आणि बघू शकता या भाज्या त्या 80% शिजल्या जातात ह्या तेलामध्येच बरं का. आणि नंतरच आपण इथं लगेच मसाला तयार करायला घेणार आहोत. ह्या भाज्या आहेत ते तुमच्या आवडीनुसार ना कमी जास्त केल्या तरी चालतात. एखादा फ्लावर जास्त आवडतो, वाटाणा जास्त आवडतो, हे ॲड जास्त केलं तरी चालतं बरं का. आता ह्या भाज्या काढून घेतल्या की थोडंसं तेल आहे ते कमी करायचं आणि त्या तेलामध्ये हा मसाला भाजून घ्यायचा. लसूण भरपूर वापरला आहे, ओलं खोबरं आहे ते खवलून घेतलं आहे किंवा कट करून घेतलं तरी चालतं, 2 चमचे तीळ घेतलं आहे, कोथिंबीर घातली आहे आणि 2-3 इंच हे आलं घेतलं आहे. तर ओल्या खोबऱ्याचा जास्त वापर करा. आणि ओलं खोबरं नसेल तर आपलं वाळलेलं खोबरं आहे ते थोडंसं कोमट पाण्यामध्ये ठेवून ना किसून घेतलं तरीसुद्धा चव छान येते बरं का. तर ओलं खोबरं नसेल तर तशी टॅक्ट वापरा. आता हे 2-3 मिनटं मसाले छान असं फ्राय करून घेतले आहेत तेलामध्ये. त्या गरम तेल असल्यामुळे लगेच भाजले जातात. आणि मिक्सरमध्ये आता आपण बारीक करून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये आपण भाजी तळलेलं तेल आहे ना ते ॲड केलं आहे. त्याच कढईमध्ये तेल चांगलं गरम होतंच अगोदर त्यामध्ये जिरे घालायचं, हिंग पूड घालायचं अर्धा चमचा. आणि आता जे मिडियम साईजमध्ये आपण कांदा कट करून घेतला होता ना तो कांदा घालायचा. तर हा कांदा आपण 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचा, तळून घ्यायचा. तळल्यानंतर ह्यामध्ये लगेचच ह्या हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत, त्यामुळे छान स्वाद येतो. हिरव्या मिरच्या असं ना आवर्जून टाका, ह्यामध्ये शिजल्या जातात आणि या भाजीला छान चव येते. हिरवी मिरची 2-3 कट केल्या आहेत त्या घातल्या आहेत. टमाटर 2 मिडियम साईजचे आहेत ते छान असे भाजून घ्यायचं. अजिबात आता गडबड करायची नाही. टमाटर छान असे ग्रेव्ही टाईपमध्ये भाजून घ्यायचा. नंतरच ह्यामध्ये हा एकदम मस्त असा तयार झालेला हा मसाला घालायचा. आणि मसाले बघू शकता एकदम क्रीमी टाईप झाला आहे. त्यामुळे सगळी खरी गंमत आहे ती व्हेज कोल्हापुरीची ती ह्या मसाल्यामध्ये आहे. तर मसाला तुम्हाला लक्षात आला असेल कशा पद्धतीने केला आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटोस तर आपण हा भाजून घेतला आहे. तेल सुटलेलं बघू शकता आहे. नंतर त्यामध्ये घालायचं आपला घरगुती कांदा लसूण मसाला. तर तो तुमच्याकडे नसेल तर भगवती घातले तरी चालते, कारण की आपण मसाला छान असं फ्लेवरमध्ये केला आहे. पण शक्यतो कांदा लसूण मसाला वापरा, छान टेस्ट येते. हळद 1 चमचा, धना जिरा पावडर आणि हा थोडा किचन किंग मसाला 1 चमचा. आणि हे सगळे मसाले घालून छान असं तेल सुटोस तर लाल तिखट वगैरेला ह्या लाल दिसोस तर ना हे सगळं मसाले छान असं भाजून घ्यायचे. ह्यामध्ये कोणताही कलर घालायची गरज नाही, कोणताही जास्त मसाला घालू नका. असा जे मसाले मी तुम्हाला दाखवलेत ना तशा पद्धतीने करा. आणि ते कोल्हापूरमध्ये जाऊन खाताना व्हेज कोल्हापुरी त्याच्यापेक्षा भारी असा हा व्हेज कोल्हापुरी तयार होतो, भाजी तयार होते. ही तेल सुटोस तर आपण हे भाजून घेतलं आहे. नंतर ह्यामध्ये ॲड करायच्या ज्या भाज्या आपण 80% फ्राय करून घेतल्या होत्या ना, गाजर, वाटाणा, शिमला मिरची, नंतर बाकीचे सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये हे सुद्धा थोडं 2-3 मिनटांना ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. उलटण्यानं छान असं मिक्स करून घ्यायचं. पनीर घालायची अजिबात गडबड करायची नाही. काय होतं मग पनीर अगोदर घातलं की तुटलं जातं, पाण्यामध्ये शिजलं की ना म्हणजे वेगळंच त्याचं होतं. थोडंसं शिजत आलं की नंतर पनीर घाला आणि चांबट होतं बरं का पनीर, लक्षात ठेवा. अगोदर तुम्ही पनीर घातलं ना ते चांबट किंवा लबरासारखं लागतं. तर हे जर भाजी शिजत आली ना नंतर पनीर घाला. पनीर काय एवढं काय आपल्याला जास्त शिजवायची गरज नसते. थोडंसं कोमट पाणी आहे ते ह्यामध्ये ॲड करा आणि भाज्या आहेत ते 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायच्या. शक्यतो ह्या नाही भाज्या शिजलेल्या असतात, जास्त गिर होऊन देऊ नका. असा भाज्यांच्या फ्लेवर आहे ते लागलं पाहिजेत. कोणती भाजी ती ओळखता आली पाहिजे, पण शिजलेली असते भाजी त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो.
थोडंसं पाण्यामध्ये आणि शिजलं की 100% भाजी शिजली जाते. पाणी घातलं आहे, मीठ घातलं आहे, कसुरी मेथी घालायची आणि थोडंसं 1-2 मिनटं शिजल्यानंतर बघू शकताय किती छान तर्री आली आहे या कोल्हापुरी व्हेजला. आणि तुम्हाला फ्राय पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ॲड करा आणि फ्राय टाईपमध्ये केले तरी सुद्धा चालतं. आता ही भाज्या शिजल्यानंतर मी इथं पनीर ॲड केलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पनीर घातला की पनीरसुद्धा विरघळत नाही, लबरासारखं सुद्धा होत नाही आणि छान टेस्टला होतं. आता हे पनीर घालून थोडंसं मिक्स करायचं आणि एखादं मिनटं ना हे भाजी आहे ती शिजवून घ्यायची. म्हणजे पनीरमध्ये पण थोडासा मसाला ॲड झाला पाहिजे. शक्यतो पनीरमध्ये मसाला लगेच ॲड होतो. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार झालं आहे आपली व्हेज कोल्हापुरी. हे खाण्यासाठी तुम्ही रोटी, नन किंवा चपातीबरोबर सर्व केलं तरी चालतं, गरम गरम भाताबरोबर. आणि बघू शकताय मस्त अशी तर्रेबाज व्हेज कोल्हापुरी घरच्या घरी तयार होऊ शकते. नक्की अशा पद्धतीने करा, तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्हीच ही केली आहे व्हेज कोल्हापुरी घरगुती, म्हणजे घरामध्ये हॉटेल स्टाईल. आणि ह्या भाज्या बघा एकसारख्या दिसत आहेत, अजिबात तुटल्या नाहीत, फुटल्या नाहीत किंवा गीर झाल्या नाहीत, पण शिजल्या मात्र आहेत व्यवस्थित. तर ही व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशा पद्धतीने थाली तयार करून खावा की घरातली ना ही थाली बघून ना अक्षरशः आपल्याला शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.